संकेत रिधिमाला हक करत थंड नजरेने आर्यनकडे पाहत म्हणाला, तुझ्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आणायला गेलं होतं, बस त्यात थोडा वेळ लागला. रिधिमा हक सोडत संतापाने म्हणाली, माझ्या लग्नाला उपस्थित राहण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे काय असू शकते तुमच्यासाठी? मला अशा सरप्राईज गिफ्टची गरज नाही. त्या गिफ्टमुळे तुम्ही माझ्या लग्नाला नव्हता. तुम्हाला माहीत आहे मला किती वाईट वाटत होतं. संकेतच्या डोळ्यातील गूढ चमक पाहून आर्यनला काहीतरी वेगळं जाणवलं. संकेतने रिधिमाचे अश्रू पुसत तिला चेहरा हातात घेत प्रेमळ स्मित करत म्हटले, आय एम सॉरी प्रिन्सेस. मला जायलाच हवं होतं आणि ट्रस्ट मी, तो गिफ्ट तुला खूप आवडेल. रिधिमा गोंधळून गेली. असं काय गिफ्ट आणलंय तुम्ही माझ्यासाठी? दाखवा मला, मीही बघू. असं काय गिफ्ट आहे ज्यासाठी तुम्ही माझं लग्न मिस केलं? संकेतने हलकासा मान हलवली आणि मग एक कटाक्ष आर्यनकडे टाकला. त्याच्या नजरेत एक विचित्र संताप होता जो फक्त आर्यनला जाणवला. आर्यनही गोंधळून गेला होता की संकेत नेमकं काय गिफ्ट घेऊन आला आहे. संकेत मागे वळून हाताने इशारा करत म्हणाला, ते राहिलं तुझं गिफ्ट. सर्वांनी त्याच्या इशाऱ्याकडे पाहिलं. समोर एक सुंदर मुलगी लग्नाच्या जोड्यात उभी होती. तिला पाहून सगळे आश्चर्यचकित झाले, पण आर्यनचे डोळे अविश्वासाने एवढे मोठे झाले की जणू बाहेर पडतील. समोर नववधूच्या वेशात अजून एक मुलगी उभी होती आणि ती दुसरी कोणी नसून जिया होती. जियाच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे कोणतेही हावभाव नव्हते. ती एका कोरड्या मूर्तीप्रमाणे उभी होती, लग्नाचा जोडा परिधान करून, दागिने घालून आणि गळ्यात वरमाला घातलेली. रिधिमा जियाला पाहताच सुन्न झाली, कारण तिनेही तिला ओळखले. ही तीच मुलगी होती जिच्यासोबत आर्यनचे अफेअर सुरू होते. जिया स्तब्ध होऊन संकेतकडे पाहत होती. संकेत रिधिमाकडे बघत म्हणाला, ही तुझी नवीन बहिणी आहे, माझी पत्नी जिया लुथरा. संकेतच्या या वाक्याने जणू एक बॉम्ब फुटला. सगळ्यांच्या डोळ्यात प्रचंड आश्चर्य दाटलं आणि सगळे जागच्या जागी स्तब्ध झाले. सर्वात जास्त धक्का असलेले दोन चेहरे होते, आर्यन आणि रिधिमा. आर्यनला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता आणि रिधिमालाही. संकेत आर्यनच्या चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्ट पाहू शकत होता आणि त्याच्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे पाहून संकेतच्या ओठांवर हलकं स्मित उमटलं. तो जियाच्या जवळ गेला, तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला पुढे आणलं. जियाने हळूहळू आपला कटाक्ष आर्यनकडे वळवला. संकेत आणि जियाला एकत्र पाहून आर्यन संतापाने आपली मूठ घट्ट वळली. तो त्यांच्या दिशेने जाणारच होता, पण धनंजयने हळूच त्याचा हात धरून त्याला शांत राहण्याचा इशारा केला, कारण त्या क्षणी हॉलमध्ये असंख्य प्रतिष्ठित लोक उपस्थित होते. शहरातील मोठमोठे व्यापारी आणि लुथरा कुटुंबीय. धनंजयला कोणताही वाद निर्माण होऊ द्यायचा नव्हता. आर्यन आपला ज्वालामुखीसारख्या संतापाला आपल्या छातीत दाबून उभा होता. थोड्या वेळाने सर्व पाहुणे निघून जातात आणि आता फक्त घरचे लोकच उरतात. संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरलेली असते. या शांततेला भेदत राजेंद्र संतापाने आर्यनकडे जातो आणि एक जोरदार थप्पड त्याच्या गालावर मारतो. राजेंद्रच्या या अचानक केलेल्या कृत्याने सगळेच आश्चर्यचकित होतात. आजी संतापाने म्हणतात, पागल झाला आहेस का? आपल्या तरुण मुलावर हात उचलतोयस? काहीतरी लाज बाळग, सगळे इथे आहेत. राजेंद्र चिडून ओरडतो. आणि मी काय करू आई? याने जे केलंय त्यानंतर जर मी याला घरातून बाहेर टाकलं तरी कमीच आहे. संकेतच्या चेहऱ्यावर कोणतेही अपराधी भाव नव्हते. तो शांत उभा होता, जणू त्याला याने काही फरक पडत नव्हता. आकाश राजेंद्रला शांत करत म्हणाला, डॅड कृपया शांत व्हा, निदान संकेतला बोलण्याची संधी द्या. कदाचित त्याने काही वेगळ्या हेतूने हे पाऊल उचलले असेल. ऐकून न घेता तुम्ही त्याला दोषी ठरवू शकत नाही. रिधिमा संकेतकडे जाऊन विचारते, दादा तुम्ही असं का केलं? तुम्ही या मुलीशी लग्न का केलं? संकेत रिधिमाकडे पाहत म्हणाला, यात प्रॉब्लेम काय आहे? जर मी माझ्या इच्छेने कोणाशी लग्न केलं तर मला वाटत नाही की कोणाला यात काही समस्या असावी. रिधिमा आश्चर्यचकित झाली, पण तिला आपल्या भावावर विश्वास होता. त्याने जे काही केलं असेल तर नक्कीच विचारपूर्वक केलं असेल. संकेत तिच्याकडे पाहत पुढे म्हणाला, तुझं लग्न आर्यनसोबत झालं आहे. आता तुला काहीही इन्सिक्युअर वाटण्याची गरज नाही. तू निर्धास्त होऊन तुझं आयुष्य जगू शकतेस. हे ऐकताच रिधिमाला कळून चुकलं की संकेतने हे लग्न केवळ तिच्यासाठी केले आहे, जेणेकरून आर्यन तिच्या वैवाहिक आयुष्यात कोणताही गोंधळ निर्माण करू नये. तिच्या डोळ्यात अश्रू येतात आणि संकेत तिचे अश्रू पुसत हलकेसे असतो. संकेत आर्यनकडे पाहतो, जो कोणत्याही क्षणी संतापाने फुटणार होता. त्याच्या डोळ्यात आग भडकत होती. आजी व्हीलचेअर पुढे ढकलत म्हणाल्या, राजेंद्र आता जे झालंय ते झालं, पण हेच सत्य आहे की ही मुलगी आता या घराची सून आहे. संकेतने हिच्याशी लग्न केलंय आणि आपण तिला या घराची सून मानायला हवं. राजेंद्र संतापाने म्हणाला, हे काय बोलताय तुम्ही आई? या मुलीबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. संकेत कुठल्याही मुलीशी लग्न करून तिला घरी आणेल आणि आपण तिला आपल्या घराची सून मानायचं? आजी शांतपणे उत्तर देतात, हो मानायचं. राजेंद्र आश्चर्यचकित होऊन म्हणतो, आई तुम्ही हे काय म्हणताय? आजी ठामपणे म्हणतात, मी बरोबर बोलते. लग्न ही काही खेळाची गोष्ट नाही. आता ही मुलगी या घराची सून आहे, मग तुला आवडो वा न आवडो. आकाश वडिलांना समजावत म्हणतो, हो दादा, मला मान्य आहे की संकेतने आपल्याला न कळवता हे लग्न केलंय, पण आता जिया त्याची पत्नी आहे आणि लुथरा कुटुंबाची सून आहे. हे सत्य आपण नाकारू शकत नाही. आणि संकेतबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. त्याने काहीही विचार न करता असं पाऊल उचललं असेल असं मला वाटत नाही. राजेंद्र संतापाने तिथून निघून जातो आणि धनंजयही त्याच्या मागे जातो. आकाश संकेतकडे पाहत म्हणतो, तू खूप मोठी चुकी केली आहेस संकेत, पण काही हरकत नाही. मी तुमच्यासाठी खोली तयार करतो.
आणि रिधिमाची विदाई करण्याची ही वेळ आली आहे. आकाश विदाईची तयारी करत होता. रिधिमा जियाकडे खूप रागाने पाहत होती. जिया शांतपणे एका ठिकाणी उभी होती आणि नेहमीप्रमाणे तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. जणू काही तिला फरकच पडत नव्हता की तिच्या आजूबाजूला काय सुरू आहे. पण तिच्या नजरा कुणावर टिकून होत्या तर तो होता आर्यन. जियाला सोडून आर्यन या घरातून जाऊ इच्छित नव्हता, पण सध्या त्याला जावे लागत होते. रिधिमा जाऊन गाडीत बसते आणि मीनाक्षी धनंजयही तिच्यासोबत बसतात. आकाश काहीतरी कामात गुंततो आणि आता संकेत एकटा उभा राहतो. तेवढ्यात आर्यन संतापाने संकेत जवळ येऊन म्हणतो, हे तू बरोबर केलं नाही संकेत. आर्यनचा संताप पाहून संकेतच्या चेहऱ्यावर एक तिरपी स्मितरेषा उमटते. खूप त्रास होतोय ना तुला? आर्यन रागाने दात खात म्हणतो, तुला कल्पनाही नाही की तू काय केलं आहेस. तुझ्या लक्षात राहो, जरी तू जियाशी लग्न केलं असलंस तरी जिया माझी आहे आणि फक्त माझीच राहील. हे ऐकताच संकेतच्या डोळ्यांमध्ये एक वेगळाच कळवट भाव उमटतो. तो हळूच आर्यनच्या जवळ जातो आणि थंड आवाजात म्हणतो, तुझी जीभ सांभाळून वापर, नाहीतर ती उखडून टाकीन. मी माझ्या बहिणीसाठी मजबूर आहे, पण या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी संकेत लुथरा उद्ध्वस्त करू शकत नाही, मग ती तुझा चेहरा असो किंवा तुझं आयुष्य. संकेत पुढे म्हणतो, तुला जर उद्ध्वस्त होऊन रस्त्यावर नाही यायचं असेल तर आपल्या हद्दीत राहा. माझ्या बहिणीला त्रास दिलास तर तुला ठार करायला मला क्षणही लागणार नाही. आणि जियाचा विचार करायचाही प्रयत्न करू नकोस, कारण ती आता फक्त जिया नाही, ती जिया संकेत लुथरा आहे. लुथरा कुटुंबाची सून आहे. जर पुन्हा एकदा तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहिलंस तर मी माझ्या आणि तुझ्या नात्याचा पूर्णपणे विसर पडेन. आर्यन दात घट्ट चावत उत्तर देतो, याची किंमत तुला चुकवावी लागेल संकेत लुथरा. जिया तुझी कधीच होणार नाही. ती नेहमी माझी होती आणि माझीच राहील. जिच्याबद्दल तू मोठ्या अभिमानाने बोलतोयस ना, ती माझ्यासोबत अनगिनत रात्री घालवून गेली आहे. माझ्या शय्येची शोभा वाढवणारी ती होती. खरं सांगायचं झालं तर ती पूर्णपणे माझी वापरलेली आहे. हे ऐकताच संकेतच्या डोळ्यांमधला संताप आणखीनच गडद होतो. त्याचवेळी आकाश तिथे येतो आणि आर्यनला म्हणतो, जाण्याची वेळ झाली आहे, नीट पोहोचल्यानंतर कळव. आर्यन रागाने संकेतकडे टक लावून बघतो आणि नंतर गाडीत जाऊन बसतो. संकेतच्या चेहऱ्यावरचा संताप स्पष्ट दिसत होता. त्याच्या मुठी घट्ट आवडल्या गेल्या होत्या. गाडी निघून गेल्यानंतर संकेत आपल्या खोलीत जातो. जिया बेडवर बसलेली असते. तिला पाहताच संकेतचा संताप आणखीनच उफाडतो. तो सरळ तिच्याजवळ जातो, तिचा हात पकडतो आणि तिला जोरात फरशीवर फेकून देतो. जिया धडाम आवाजाने खाली पडते, पण शांतपणे पुन्हा उभी राहते. तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते, पण संकेतच्या चेहऱ्यावर रागाने लाल झालेला होता. तो खवळलेल्या आवाजात म्हणतो, खबरदार, माझ्या कोणत्याही वस्तूला हात लावण्याचा विचारही करू नकोस. माझ्या बेडच्या जवळ सुद्धा फिरकण्याचा विचार सोडून दे. तुझ्यासारख्या नीच बाईला सहन करणं ही माझी मजबुरी आहे. मी तुझ्याशी लग्न फक्त माझ्या बहिणीसाठी केलं आहे. तू माझ्या बहिणीच्या आयुष्यात आग लावली आहेस. आता तुझ्या आयुष्यात दररोज आग लावली जाईल. संकेत तिचा हात पकडतो आणि तिला ओढत बाथरूममध्ये घेऊन जातो. तो तिला शॉवरखाली उभं करतो आणि पाणी सुरू करतो. जिया पूर्ण भिजून जाते, पण ती अजूनही भावनाशून्य होती. संकेत म्हणतो, इथंच उभी राहा. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत हलायचाही प्रयत्न करू नकोस. जर हललीस तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. जिया अजूनही पाषाणासारखी उभी असते. संकेत तिथून संतापाने निघून जातो. तो थेट आपल्या गाडीत बसतो आणि निघून जातो. रात्रीची रेस. एका मोठ्या मैदानात भरपूर गर्दी जमली होती. तिथे अनेक ग्रुप्स होते आणि मोठमोठ्या लाईट्स लावलेल्या होत्या. मैदानात 2 स्पोर्ट्स कार उभ्या होत्या, एक लाल आणि एक काळी, कारण त्या दोघांच्या दरम्यान आज रेस होणार होती. काळ्या कारमध्ये एक मुलगा बसलेला होता. दिसायला गुंड्यासारखा वाटणारा, चेहऱ्यावर राग आणि डोळ्यात प्रचंड आत्मविश्वास. त्याने कानात बाली घातली होती आणि शरीरभर टॅटू होते. दुसऱ्या कारमध्ये एक जबरदस्त हँडसम व्यक्ती बसलेली होती. चेहऱ्यावर थंडगार भाव आणि तिथे असलेल्या प्रत्येक मुलीचा क्रश. संकेत लुथरा. कार रेसिंग ही संकेतची आवड होती. आज त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाची रेस होती. समोरच्या कारमध्ये असलेल्या मुलाने संकेतला आव्हान दिलं होतं की तो त्याला हरवेल आणि हरवलं तर संकेतला जे काही हवं असेल ते त्याने मागावं. संकेत आधीच संतापाच्या भरात होता, त्यामुळे त्याने हे चॅलेंज स्वीकारलं. दोघंही स्टार्टिंग लाईनवर उभे होते. दोघांचेही हात स्टेअरिंगवर घट्ट होते. आजूबाजूचे लोक वेड्यासारखे ओढत होते. त्यांची नावं घेऊन जोरात जयघोष करत होते. रेस सुरू होणार होती. स्टार्टिंग लाईनच्या अगदी जवळ हातात रिव्हॉल्वर घेऊन एक सुंदर आणि हॉट मुलगी उभी होती. तिने खूपच बोल्ड आणि सेक्सी ड्रेस घातला होता. ती मुलगी काळ्या गाडीत बसलेल्या जॅकीची गर्लफ्रेंड होती, जी दिसायला खूपच हॉट आणि ग्लॅमरस होती. जॅकीने संकेत लुथराकडे पाहिले आणि एका खट्याळ स्मित हास्यासह डोळा मारला. जणू काही तो सांगत होता की हरायची तयारी कर. हे पाहून संकेतच्या एक्सप्रेशन्समध्ये काहीच बदल झाला नाही. जणू काही त्याला आधीपासूनच माहीत होतं की निकाल काय लागणार आहे. संकेतला हरवणं जवळपास अशक्य होतं, कारण तो कार रेसिंगचा बेताज बादशाह होता. संपूर्ण शहरात कोणत्याही मोठ्या रेसरमध्येही संकेतला हरवण्याची क्षमता नव्हती. ती मुलगी रिव्हॉल्वर वर उचलते आणि दोघेही आपापल्या गाड्या स्टार्ट करतात. ती मुलगी जशीच गोळी झाडते
तसे दोघेही आपल्या गाड्या आमनेसामने उभे घेऊन राहतात. संकेतच्या मागे त्याचा ग्रुप होता आणि जॅकीच्या मागे त्याचा ग्रुप होता. जॅकीच्या शेजारी त्याची मैत्रीण लिली उभी होती. तिच्या नजरा संकेतच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित झाल्यासारख्या वाटत होत्या. संकेतने जॅकीकडे पाहत म्हटलं, आय वॉन, आणि आता माझ्या इनामाची वेळ आली आहे. तयार आहेस? जॅकी मान हलवून होकार देतो. तू कबूल केलं होतंस की मी जिंकलो तर मी काहीही मागू शकतो. संकेत आठवण करून देतो. जॅकी नाराज होता, पण शब्द दिल्यामुळे तो मागे हटू शकत नव्हता. सांग तुला काय पाहिजे? संकेतने हलकाशा मिश्किल असत उत्तर दिलं. खूप काही नाही, फक्त तुझी गाडी हवी. हे ऐकून गर्दीत पुन्हा जल्लोष सुरू झाला. संकेतने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे गाडीच्या चाव्या आर्यनकडे फेकल्या. ही घे, पण लक्षात ठेव पुढच्या वेळी तुला मी हरवणार. बघूया, संकेत हसत म्हणाला आणि गर्दीत उत्साह उफाळून आला. संकेत घरी येताच बाथरूममधून पाणी पडण्याचा आवाज येताच संकेतच्या भुवया उंचावल्या. कुठे गेली ही आता? तो वैतागून म्हणाला. त्याने बाथरूमच्या दाराशी जाऊन जोरात ठोठावले. हाऊ डेअर यू? तुला माझा बाथरूम वापरण्याची परवानगी कोणी दिली? बाहेर ये, मला तयार व्हायचं आहे. त्याला अचानक लक्षात आलं की बाथरूमचं दार उघडंच होतं. तो चिडून पुटपुटला. काय बेशरम आहे, दार उघडं ठेवून आंघोळ करत बसलीस? तो आत डोकावतो आणि थबकतो. शावर चालू होतं आणि जिया त्याखाली उभी होती, पूर्ण भिजलेली, निर्विकार. तिच्या चेहऱ्यावर कुठलाही भाव नव्हता. पूर्ण बाथरूम पाण्याने भरलेला होता, पण ती अजूनही हालचाल करत नव्हती. संकेतला आठवलं, काल रात्री त्याने तिला इथेच सोडून दिलं होतं आणि इशारा दिला होता की तो सांगेल तोपर्यंत ती शावरच्या खाली उभी राहील, नाहीतर परिणाम भोगावे लागतील. तिने खरंच अख्खी रात्र शावर खाली उभी राहून काढली? तो अविश्वासाने मनात म्हणाला. त्याने पटकन शावर बंद केलं आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? अजूनही इथे का उभी आहेस? तो चिडून बोलत राहिला, पण जिया तशीच स्तब्ध उभी राहिली. कोणतीही प्रतिक्रिया नाही. तोंड उघडशील का की फक्त दगडासारखी उभी राहणार आहेस? तो ओरडला, पण जिया अजूनही गप्प. संकेत निराश होऊन बाहेर आला आणि आपला जॅकेट बेडवर फेकला. इतक्यात दारावर टकटक झाली. तो मागे वळला. एक नोकर ट्रेवर 2 कप चहा घेऊन उभा होता. मोठ्या साहेबांनी तुम्हाला आणि नवीन वहिनीला खाली बोलावलंय. रिद्धिमा मॅडम आणि आर्यन सर परफेराच्या विधीसाठी येत आहेत, नोकर सांगून गेला. आर्यनचं नाव ऐकताच संकेतच्या चेहऱ्यावर तिरस्कार उमटला. त्याची मुठ्ठ घट्ट झाली. या सगळ्यांचं मूळ कारण तो हरामखोर आहे. त्याने बाथरूममध्ये पाहिलं. जी अजूनही बाहेर आलेली नव्हती. त्याचा संतापणावर झाला. आता तरी काय तिथे गाईचं दूध काढते आहेस? बाहेर ये लवकर. संकेतने खोल श्वास घेत स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. शेवटी जिया बाहेर आली. तिच्या भिजलेल्या कपड्यांमधून पाणी टिपकत होतं. खोलीचा मजला ओला झाला होता. संकेतचा संताप अजून वाढला. माझ्यासमोर ही एक सेकंदही सहन होत नाही. पण तो गप्प राहिला, कारण तो फक्त आपल्या बहिणीसाठी जियाला सहन करत होता. लवकर कपडे बदल आणि तयार हो, तो तिरस्कारी आवाजात म्हणाला. रिद्धिमा आणि आर्यन येत आहेत. पण जिया अजूनही स्तब्ध उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर काहीच भावना नव्हत्या. संकेतला तिचं वागणं विचित्र वाटलं, पण तो दुर्लक्ष करून बाहेर निघाला, कारण शेवटी त्याने तिला इथे फक्त छळण्यासाठी आणलं होतं. संकेतच्या बहिणीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्या मते याला कारणीभूत जिया आणि आर्यन होते. त्यामुळे संकेत तिला सहज सोडणार नव्हता. संकेत जियाच्या जवळ गेला. ती तिथेच शांत उभी होती. तो तिच्या ओल्या केसांवर हात फिरवत त्यांना हलकेच मागे सारू लागला. आज खूपच उत्सुक असशील ना? तुझा तो यार येतोय ना? किती तडफडत असशील त्याला पाहण्यासाठी? अचानक त्याने तिचे घेस घट्ट पकडले आणि तिचा चेहरा आपल्या जवळ ओढला. त्याने दात दाबत विचारलं, तू आणि आर्यन, तुम्ही माझ्या बहिणीला जितकं दुखावलं आहे त्याच्या कितीतरी पट अधिक त्रास तुला देईन. त्याच्यासोबत खूप मजा केली असशील ना? त्याने स्वतः सांगितलं होतं. तू त्याच्या बिछाण्याची शोभा वाढवली होतीस. किती मोठी बच्चलन आहेस. तुला नीटसं वयही आलं नाही आणि आधीच सगळी मजा लुटलीस. संकेत थोडा पुढे झुकत कुजबुजला. तुझी सगळ्यात मोठी चूक माहिती आहे का? तू माझ्या मार्गात आलीस, आणि एकदा का कोणीतरी संकेत लुथराच्या मार्गात आलं तर त्याला परिणाम भोगावेच लागतात. मी माझ्या बहिणीसाठी जीव द्यायला तयार आहे आणि तिनेच तुझ्यामुळे दुःख भोगलं. आता रोज तूही तोच त्रास सहन करशील, हे माझं वचन आहे. त्याच्या एवढ्या बोलल्यानंतरही जियाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. संकेतला आश्चर्य वाटलं. हिला भीती वाटत नाही? काही हरकत नाही. अजून वाटत नसेल, पण लवकरच वाटेल. मी कोण आहे हे फार लवकर समजेल. संकेतने तिच्या केसांची पकड सोडली आणि खोलीबाहेर निघून गेला. पण त्याच्या जाण्यानंतरही जिया तशीच जागेवर स्तब्ध उभी राहिली. लुथरा मॅन्शनमध्ये मोठी गाडी येऊन थांबली. आर्यन गाडी चालवत होता आणि रिद्धिमा त्याच्या बाजूला बसली होती. सुखवासाच्या पहिल्या रात्री आर्यन खोलीत आला नव्हता. रिद्धिमा त्याची वाट पाहत राहिली, पण शेवटी झोपून गेली. जेव्हा ती सकाळी उठली तेव्हा आर्यन अजूनही तिथे नव्हता. रिद्धिमाला त्याच्या चेहऱ्यावरून कळत होतं की तो या लग्नामुळे आनंदी नव्हता, पण तिने मनाशी निर्धार केला होता. ती त्याच्या मनात तिच्यासाठी प्रेम निर्माण करूनच राहणार. कोणत्याही परिस्थितीत ती त्याच्या मनातून त्या दुसऱ्या मुलीला काढून टाकणार. आर्यनने बिझनेस सूट घातला होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते, ना हसू, ना उष्णता, फक्त निखळ थंडपणा. जर परिस्थितीने मला या गोष्टींसाठी भाग पाडलं नसतं तर मी हे कधीच केलं नसतं, तो मनात म्हणाला. पण त्याला हेही माहीत होतं की जर त्याने असं केलं नाही
तर संकेत लुथरा त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी काहीही करेल. त्याला फरक पडत नव्हता, पण धनंजयला पडत होता. त्यामुळे त्याने अनिच्छेने रिधिमासोबत लुथरा मेन्शनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पगफेऱ्याच्या विधीसाठी नवरीला तिचा भाऊ आणतो, पण आकाश रात्रीपासून कामानिमित्त बाहेर होता आणि संकेतही घरी नव्हता. म्हणून आर्यनला स्वतः रिधिमासोबत यावं लागलं. तिथे येण्यामागे त्याचा अजून एक उद्देश होता. जियाला पाहायचं होतं. त्याच्यासाठी एक दिवस आणि एक रात्र अशी होती जिथे त्याने जियाला त्रास दिला नव्हता. पहिल्यांदाच त्याने तिला त्रास न देता इतका वेळ घालवला होता. मात्र त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती जी थांबत नव्हती. रिधिमा आणि आर्यन गाडीतून बाहेर पडतात. रिधिमाने अतिशय सुंदर ड्रेस घातला होता. आज तिने आपल्या मांगात सिंदूर भरला होता आणि गळ्यात चमचमतं डायमंडचं नेकलेस घातलं होतं, जे खूपच सुंदर आणि डिझायनर होतं. पाहताच कळत होतं की त्याची किंमत कोट्यावधींमध्ये असेल. आर्यन आपल्या गॉगलमधून संपूर्ण लुथरा मेन्शन पाहतो. याच लुथरा मेन्शनमध्ये त्याची जिया काल रात्री होती. दोघंही लुथरा मेन्शनमध्ये प्रवेश करतात. घर अजूनही नववधूसारखं सजवलेलं होतं. तेवढ्यात आजी व्हीलचेअरवर हॉलमध्ये येतात आणि त्यांची नजर रिधिमा आणि आर्यनवर पडते. आजींना पाहून रिधिमा आनंदाने त्यांच्याकडे धावत जाते आणि म्हणते, गुड मॉर्निंग आजी, कशा आहात तुम्ही? आजी तिला गळ्यात मिठी मारतात आणि प्रेमाने म्हणतात, मी ठीक आहे बाळा, मला काय होणार, पण तुम्ही दोघं कसे आहात? आजींनी आर्यनकडे पाहत हात पुढे केला आणि म्हणाल्या, या जावाई बापू, लग्नानंतर पहिल्यांदा या घरात पाऊल ठेवत आहात. आर्यन चेहऱ्यावर बनावटी स्मित आणत पुढे येतो आणि आजीचे पाय धरतो. आजी त्याला आशीर्वाद देत म्हणतात, खूप जीवन मिळो बाळा, देव तुम्हा दोघांची जोडी अशीच ठेवो. मग रिधिमा विचारते, आजी बाकी सगळे कुठे आहेत? डॅड, आकाश भैया आणि संकेत भैया कुठे आहेत? तेवढ्यात मागून आवाज येतो, आलात का तुम्ही? आम्ही किती वेळापासून वाट पाहत होतो. ती मागे वळते तर राजेंद्र समोर येत असतो. राजेंद्रला पाहताच रिधिमा आनंदाने हसते आणि त्याला जाऊन मिठी मारते. डॅड कसे आहात? राजेंद्र हसत उत्तर देतो, हो बाळा, मी अगदी ठीक आहे, मला काही होणार नाही. पण तुम्ही दोघं कसे आहात? रिधिमा हसत म्हणते, मी खूप खूप आनंदी आहे डॅड. याच वेळी पायरीवरून संकेत खाली उतरतो. त्याच्या नजरा थेट आर्यनवर पडतात आणि आर्यनही त्याच्याकडे रोखून पाहतो. दोघांची नजर भिडताच त्यांच्या डोळ्यांमध्ये जणू अंगार पेटतात. त्या नजरेत अफाट राग आणि द्वेष होता. संकेत रिधिमा आणि आर्यनच्या जवळ येतो. रिधिमा त्याला मिठी मारत म्हणते, गुड मॉर्निंग भैया, कसे आहात? संकेतची नजर आर्यनवर रोखलेली असते, पण रिधिमाचा आनंदी चेहरा पाहून त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव कमी होतो आणि त्याच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटतं. हेच तर हवं होतं त्याला, आपल्या बहिणीच्या चेहऱ्यावर अशी गोड हसतमुखी झळाळी, जी पाहण्यासाठी तो आपलं आयुष्य देऊ शकतो आणि इतरांचं जीवन हिरावूही शकतो. संकेत लुथरा हसत रिधिमाला म्हणतो, मी ठीक आहे, तू सांग, तू कशी आहेस? खुश आहेस ना? जिजाजी तुला प्रेमाने ठेवतात ना? जर ते तुला त्रास देत असतील तर मला निसंकोच सांग, मी त्यांना चांगलाच धडा शिकवीन. संकेतचे प्रत्येक शब्द खूपच अर्थपूर्ण होते. आर्यनने आपल्या भुव्या किंचित उंचावल्या आणि त्याचे एक्सप्रेशन्स गंभीर आणि धोकादायक झाले. पण संकेतला त्याचं काहीही सोयरसूतक नव्हतं. बाकीच्या सगळ्यांनी संकेतच्या बोलण्याला केवळ एक विनोद समजून घेतला, कारण त्याच्या शब्दांमागच्या खोलीची त्यांना कल्पनाही नव्हती. तेवढ्यात आकाशचा आवाज मागून ऐकू येतो, दुसऱ्यांना नीट करण्याआधी स्वतः सरळ हो. सगळेजण मागे वळून पाहतात. आकाश हसतमुख चेहऱ्याने घरात प्रवेश करत असतो. त्याला पाहून सगळे आनंदाने हसतात. आकाश संकेतच्या जवळ येऊन म्हणतो, आज तुला ऑफिससाठी लवकर निघावं लागेल. तुला माहितीच आहे ना खन्ना साहेबांसोबत किती महत्त्वाची मीटिंग आहे? संकेतने डोळे फिरवत उत्तर दिलं, हो, जणू तुम्ही सांगितलं नसतं तर मला काही माहितीच नसतं. डोंट वरी, मी तयार आहे, फक्त नाश्ता केल्यावर निघतो. रिधिमा असून आकाशला मिठी मारते. राजेंद्र म्हणतो, ठीक आहे, मी नाश्त्याची व्यवस्था लावतो. सगळे डायनिंग टेबलकडे वळतात, पण आर्यनची नजर सतत संकेतच्या खोलीच्या दिशेने होती, कारण तो जियाला शोधत होता, जी त्याला कुठेच दिसत नव्हती. संकेतने आर्यनच्या नजरेतली अस्वस्थता ओळखली आणि भुव्या उंचावत म्हणाला, काय झालं आर्यन? तुझं लक्ष जेवणाकडे नाही, कोणाला शोधतोयस? संकेतच्या बोलण्यावर सगळ्यांच्या नजरा आर्यनकडे वळल्या. आर्यनने लगेच स्वतःला सावरत आपलं लक्ष परत टेबलकडे आणलं आणि संकेतकडे रोखून पाहिलं, पण संकेतच्या चेहऱ्यावर एक हलकीशी गूढ आणि खेळकर स्मित होते. राजेंद्र आर्यनकडे वळून म्हणाले, आर्यन बेटा, तुझे मॉमडॅड आले नाहीत? ते आज येणार होते ना? आर्यनने त्यांच्या दिशेने पाहत उत्तर दिलं, अंकल, त्यांना अचानक एका नातेवाईकांकडे जावं लागलं. माझ्या मावस काकांचा अपघात झाला आहे, पण त्यांनी सांगितले की रात्रीच्या जेवणाला ते नक्की येतील. हे ऐकून राजेंद्र हसून म्हणाले, बाळा, आता तू केवळ संकेतचा मित्र नाहीस, या घराचा जावईसुद्धा आहेस, त्यामुळे मला अंकल नाही पप्पा म्हण. हे ऐकून आर्यन हलकंसं असतो आणि जेवायला लागतो. तेवढ्यात जिया पायऱ्या उतरून खाली येते. आर्यनची नजर तिच्यावर पडते आणि तो थबकतो. त्याच्या डोळ्यात आश्चर्य उमटतं. जिया हळूहळू चालत त्यांच्याजवळ येते आणि सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळतात. पण तिने घातलेले कपडे पाहून सगळेच अचंबित होतात, कारण तिने संकेतचे कपडे घातलेले असतात. मोठीशी पॅन्ट आणि मोठा शर्ट, तिचे मोकळे केस आणि नेहमीप्रमाणे निर्विकार चेहरा. ती शांतपणे आर्यनच्या जवळ येऊन उभी राहते.
जणू काही लहानसं निरागस मूल आज्ञापालन करत असतात. जियाच्या या वागण्याने आणि तिच्या अशा पेहरावाने सगळे स्तब्ध झाले. पण सर्वात जास्त धक्का बसला होता संकेतला आणि रिधिमाला. त्यांच्या चेहऱ्यावरील हसू एका झटक्यात अंधारल्या छटेत बदललं. तर आता सगळ्यांना कळेल का जिया आणि आर्यनच्या नात्याचं रहस्य? जियाला सामोरं जावं लागेल का संकेतच्या अपार रागाला आणि द्वेषाला? पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला ही कथा कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी कळेल. धन्यवाद.